कल्पना करा अशा एका शाळेची जिथे वर्ग सुरू व्हायच्या आधीच मुलांच्या मनात धडकी भरते, जिथे शिक्षकाचा हात उडाला की मुलांच्या पाठीवर वळ उठतात। आजपासून 100 वर्षापूर्वी गुजरातच्या एका शाळेत असंच वातावरण होतं। पण तिथे असा एक माणूस आला ज्याने हातातील वकिलीचा काळा कोट उतरवून शिक्षकाचा खडू हातात धरला होता। पण हा शिक्षक काही वेगळाच होता। त्याने वर्गात पाऊल टाकताच असं काही केलं जे पाहून तिथल्या अनुभवी शिक्षकांच्या पायाखालची जमीनच सरकली। नमस्कार, मी आहे मधू आणि सोल डायरीज बाय मधूच्या या विशेष पॉडकास्ट मालिकेत तुमचं स्वागत आहे। आज आपण सुरू करतोय गिजूबाई बदेका यांच्या दिवा स्वप्न या क्रांतिकारी पुस्तकाचा प्रवास। मित्रांनो, ही गोष्ट आहे गिजूबाईंची, एक शिकला सवरलेला माणूस जो हायकोर्टामध्ये वकिली करू शकला असता, पण त्याच्या मनात एक दिवा स्वप्न होतं। स्वप्न अशाच शाळेचं जिथे मुलं रडत नाहीत तर हसत येतील। त्यांनी ठरवलं की मी एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करेन। लोकांनी त्यांना वेड्यात काढलं। अहो वकील साहेब, वकिली कुठे आणि हे लहान मुलांचं शेंबूड पुसणं कुठे? पण गिजूबाई ठाम होते। ते शाळेत पोहोचले। मुख्याध्यापकांनी त्यांना 4थ्या इयत्तेचा वर्ग सोपवला। तो वर्ग म्हणजे शाळेतील सर्वात खोडकर मुलं। इतर शिक्षक गिजूबाईंकडे बघून मिश्किलपणे हसले, जणू ते म्हणत होते, बघूया तुमचे हे प्रेमाचे धडे इथे किती दिवस टिकतात। गिजूबाई वर्गाच्या दरवाजापाशी उभे राहिले। आतून असा आवाज येत होता की जणू काही तिथे बाजारच भरलाय। मुलं एकमेकांवर वया फेकत होती, बाकावर उड्या मारत होती। गिजूबाईंनी आत प्रवेश केला। त्यांना वाटलं शिक्षक आल्यावर मुलं शांत बसतील, पण मुलांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही। इतक्यात शेजारच्या वर्गाचे शिक्षक धावत आले। त्यांच्या हातात एक मोठी छडी होती। ते गिजूबाईंना म्हणाले, बदेका साहेब, हे काय? असं शांत राहून ही माकडं ताळ्यावर नाही यायची। ही घ्या छडी आणि 2-4 फोडल्याशिवाय ही गप्प बसणार नाहीत। ही शाळा आहे, इथे फक्त छडीचं राज्य चालतं। आता पूर्ण शाळेचं लक्ष गिजूबाईंकडे होतं। गिजूबाईंनी ती छडी हातात घेतली। मुलांच्या काळजाचा ठोका चुकला। त्यांना वाटलं अजून एक मारणारा शिक्षक आला, पण पुढच्या क्षणी जे घडलं ते अकल्पनीय होतं। गिजूबाईंनी ती छडी खिडकीच्या बाहेर फेकून दिली। पूर्ण वर्गात स्मशान शांतता पसरली। गिजूबाई शांतपणे खाली बसले। त्यांनी मुलांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं। त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर अफाट प्रेम होतं। ते हळुवार आवाजात म्हणाले, मित्रांनो, मला तुम्हाला काहीच शिकवायचं नाहीये। मला तुमच्यावर ओरडायचंही नाहीये की तुम्हाला मारायचंही नाहीये। मला फक्त तुमच्याशी खेळायचंय। मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ऐकणार का? मुलं चकित झाली। ज्या वयात त्यांना फक्त गप्प बसा आणि पाठांतर करा अशी शिकायची सवय होती, तिथे एक शिक्षक त्यांना म्हणत होता की मला तुमच्याशी खेळायचंय। त्या दिवशी गिजूबाईंनी एकही पुस्तक उघडलं नाही। त्यांनी फक्त एक गोष्ट सांगायला सुरुवात केली। जी मुलं एकमेकांचे केस ओढत होती ती आता गिजूबाईंच्या शब्दात हरवून गेली होती। पण मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात होती। बाहेर उभे असलेले इतर शिक्षक कुजबुजत होते। आज तर गोष्ट सांगितली, पण उद्या जेव्हा गणित आणि व्याकरण शिकवायची वेळ होईल तेव्हा काय करणार? ही मुलं डोक्यावर मिरी वाटल्याशिवाय राहणार नाहीत। काय गिजूबाई छडीशिवाय मुलांना खरोखर सुशिक्षित करू शकले असतील? काय फक्त गोष्टी सांगून अभ्यास पूर्ण होतो? हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात। पाहत रहा सोल डायरीज बाय मधू। तुम्हाला काय वाटतं, आजच्या काळात छडीशिवाय शिस्त लावणं शक्य आहे का? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर हा पहिला भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण उद्याचा भाग याहूनही रंजक असणार आहे। धन्यवाद।